मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. काही माहिती जीवनातल्या कोणत्या वळणावर त्या उपयोगी पडतील. दररोज एक नवीन गोष्ट समोर येईल आणि काहीतरी नवीन सांगून जाईल. अरे बापरे. अगं तू मुलगी आहेस, एवढ्या मोठ्याने हसू नकोस. अगं बाहेर चालली आहेस ना, नीटनेटकी जा, पण एवढा मेकअप नको करू. तू मुलगी आहेस, किती ते फोटो काढते. एवढे नटाफटा करून फोटो काढून सारखे सारखे पोस्ट करणं बरं नाही. हा हॅलो चिन्या, भेटायचंय संध्याकाळी. हा ती पण येणार आहे आणि सम्याला पण सांग आणि पक्क्याला पण सांग. ठरवायचंय आपल्याला, पार्टी करायची आहे ना. हा बरोबर बरोबर बरोबर. चल चल मग भेटू, ठेवते मी. चल चल. अगं पोरीच्या जातीनं एवढं पोरांशी मैत्री करणं बरं नाही. जेव्हा तू स्वप्न पाहशील ना, तेव्हा खूप सारे प्रश्न उभे राहतील. कोणीतरी तुझ्यासाठी गाडीचं दार उघडं करेल, तर कोणी मनाचे दरवाजे कायमचे बंद करेल. अरे काय यार, किती बंधन. हसू नको, मेकअप करू नको, मुलांशी मैत्री करू नको, जास्त बोलू नको. पण ऐक, कोणी काहीही बोललं तरी तू तुझ्या मनाचंच ऐक. कधी असं वाटलं की जगाने लावलेली बंधने आणि सगळे गैरसमज बरोबर आहेत, तरी सुद्धा तू तुझी स्वप्न निवड. तू अबला नाहीस, राणी नाहीस, तू अप्सरा आहेस. तुझे स्वतःचे नियम स्वतः बनव. जग तर तुझ्यावर बोट उचलणारच. प्रत्येक वळणावर 100 प्रश्न घेऊन उभं राहणारच. पण तू तुझ्या आशेचा दिवा कधीही डगमगू देऊ नकोस. हो, आणि अजून एक गोष्ट, प्रेमात कधीही तुझी कमजोरी बनवू नकोस. तीच तुझी सगळ्यात मोठी ताकद आहे. मनापासून प्रेम कर, पण स्वतःसाठीही थोडंसं राखून ठेव. प्रश्न विचारायला घाबरू नकोस. तुझं खरं बोलायला कधीही भिवू नकोस. मनसोक्त जग आणि मनसोक्त हस. आणि सगळ्यात आधी स्वतःची निवड कर. कारण तू अबला नाहीस, राणी नाहीस, तू अप्सरा आहेस. आपणा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.